यात्रेला महाराष्ट्रभरातून खूप मोठा प्रतिसाद भेटतोय। महिला मंडळींचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी भेटतोय की आदरणीय दादांनी आपल्या मतदारसंघात एवढं काही दिलंय। एकतर आम्ही त्याच्याबद्दल त्यांचे कशाचे आभार मानायचे हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे। आमच्या गोदावरीवर केलेल्या 4 बॅरेजेससाठी दादा तुमचे आभार मानायचे का? अप्पर कुंडलिकेच्या प्रकल्पासाठी आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा तुम्ही निधी दिला त्याच्यासाठी आभार मानायचे का? आत्ताच साळिंबा आणि 8 गावांसाठी जे उपसा जलसिंचन योजनेसाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी दिला त्याच्यासाठी आभार मानायचे का? MIDC आमच्याकडे तुम्ही एवढ्या मोठ्या 500 एकरवरची मंजूर करून दिली त्याला निधी दिला त्याच्यासाठी आभार मानायचे। म्हणजे नेमके आभार मानायचे तरी कशाला? पण दादा मी निश्चितपणाने तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मागणार आहे आणि ती नुसती माझ्या मतदारसंघापुरती नाहीये, जिल्ह्यापुरती नाहीये। आम्हाला मागायचे ते आमच्या मराठवाड्यासाठी मागायचे। एक मराठवाड्यासाठी विशेष धोरण महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे। शेतीवर आधारित उद्योग आणि ज्या ठिकाणी सिंचनासाठी पाणी पोचणं शक्य नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन, त्या ठिकाणी हे 3 धोरणं जर सरकारने मराठवाड्यासाठी घेतले तर मराठवाड्याचा शिक्षणाचा आणि उद्योगाचा बॅकलॉग निश्चितपणाने त्या ठिकाणी भरून निघणार आहे। आमच्या युवकांना आजची परिस्थिती दादा असं आहे की मतदारसंघामध्ये जवळपास 80% त्या ठिकाणी इरिगेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तरुणांना गरज आहे की मोठ्या प्रमाणावर रोजगाराची MIDCच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या विशेष प्रोग्राममधून असेल या मराठवाड्याच्या भूमीमध्ये जास्तीत जास्त उद्योग हे आले पाहिजेत। आता केंद्र शासनाने सुद्धा भूमिका घेतली आहे। टायर 2 आणि टायर 3 सिटीज असतील किंवा जिल्हे असतील यांच्यामध्ये सुद्धा MSME कसे वाढवता येतील त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने वाढीव भूमिका घ्यावी एवढीच विनंती मी या निमित्ताने करणार आहे। महाराष्ट्रवादी रे